नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन नजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला। एकूण 5 गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। गोळीबार करण्यासाठी आलेल्या 2 तरुणांना बाईकवर जाताना सीसीटीव्हीमध्ये कैद करण्यात आले। गोळीबारासाठी आलेल्या 2 तरुणांना बाईकवर जाताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद करण्यात आलं आहे। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत। घटनेचा तपशील आणि आरोपींच्या हालचाली सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढे आणण्याचा प्रयत्न सुरू आहे। नवी मुंबईतील सानपाडा स्टेशन नजीक दुचाकीवरून आलेल्या युवकांनी एका व्यक्तीवर अंधाधुंद गोळीबार केला। एकूण 5 गोळ्या झाडल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी पोलीस घटनास्थळी पोहोचले असून तपास सुरू आहे। जखमी व्यक्तीची ओळख अद्यापही पटलेली नाही। सानपाडा रेल्वे स्टेशन बाहेरील डी-मार्ट नजीक सकाळी 10च्या सुमारास हा प्रकार घडला। दुचाकीवरून 2 व्यक्ती आल्या, त्यांनी गाडी थांबवत 5 गोळ्या झाडल्या। यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे। ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर कायम गर्दी असणार आहे। अशा गर्दीतून गोळ्या झाडणारे आपली दुचाकी सुसाट वेगाने काढून पसार झाले। ही माहिती मिळताच सानपाडा पोलीससह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत। परिमंडळ 1चे पोलीस उपायुक्त पंकज दहाणे यांनी या घटनेला दुजोरा दिलाय। गोळ्या झाडणारे नेमके कुठल्या दिशेने आणि कुठे पळाले याचा तांत्रिक शोध घेणे सुरू आहे। तसेच 4ही दिशेला पथके रवाना करण्यात आली आहेत। जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत। 5 गोळ्या झाडल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे। जखमी व्यक्तीची ओळख अद्याप पटली नाही। नवी मुंबई में सानपाड़ा एरिया में एक करीब सुबह 9:30 का इंसिडेंट है, जहाँ पे एक विक्टिम जो इंजर्ड पर्सन टोपे करके है, जिसके ऊपर और आइडेंटिफाइड 2 बाइक्स राइडर्स आए और उन्होंने कुछ राउंड फायर किए। जो इंजर्ड पर्सन है वो अभी हॉस्पिटल में एडमिट है, स्टेबल है डॉक्टर का बोलना है, लेकिन अभी उससे हमारी कुछ बात हुई नहीं है। उसका बैकग्राउंड क्या है, इसके पीछे कौन लोग हो सकते हैं, रिजल्ट्स क्या है, इसके ऊपर क्राइम ब्रांच नवी मुंबई और जोन 1 की टीम कंबाइन में काम कर रही है। जैसे डिटेल्स इसके आएंगे सामने आपको बता देंगे। सर, ये जो जिसको गोली लगी है खासगी हॉस्पिटल में कॉन्ट्रैक्टर है ऐसा कह रहे हैं, आपको क्या लग रहा है? कॉन्ट्रैक्टर उनसे फायरिंग हो रहेगा लग रहा है आपको? चर्चा अलग अलग टाइप के लोग कर रहे हैं, बट पुलिस जब तक किसी नतीजे पे आती नहीं है तब तक इसके बारे में कुछ भी फिलहाल कह नहीं सकता हूँ। जब उससे बात होगी हमारी तभी उसके बारे में मैं क्लियरली बताता हूँ।